मित्रो नमस्ते. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे आता थोड्या दिवसामध्ये येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात सांगली तकच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज आपण माहिती घेण्याचा, ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा व स्थानिकमध्ये काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता सध्या 2 ते 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची. कारण आता याच्या अगोदर आपण पाहिलं की नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत. आता महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू आहे. त्याचबरोबर जे आरक्षण ज्या ठिकाणी बरोबर आहेत त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही असं निवडणूक आयोगानं याच्या अगोदर सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण आता वाळवा तालुका सांगली जिल्ह्यामध्ये पाहत असताना जवळजवळ सगळ्याच जिल्हा परिषद गटामध्ये व पंचायत समिती गणामध्ये आरक्षणाची उल्लंघन कुठे झालेलं दिसून येत नाही. त्यामुळं यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तसा मार्ग मोकळा झालेला आहे असं दिसून येतंय. त्यामुळं काही आता राजकारणी लोकांच्या चर्चेतून असं जाणवतं की काही येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण सांगली तकच्या माध्यमातून आपण आता सध्या काय परिस्थिती जिल्हा परिषद गटांमध्ये आहे हे आपण तिथं जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण पहिल्यांदा जिल्हा परिषद गट हा घेतोय. हा वाटेगाव जिल्हा परिषद गटामार्फतची माहिती, सध्याची काय परिस्थिती आहे त्या मतदारसंघामध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये सध्या जिल्हा परिषद वाटेगाव मतदारसंघ हा नव्याने सुरू झालेला मतदारसंघ आहे. मागील पंचवार्षिकीपूर्वीपासून हा मतदारसंघ सुरू झालाय. सध्या इथं आरक्षण जे पडलेलं आहे ते वाटेगाव जिल्हा परिषदसाठी सुरुवातीला आपण जिल्हा परिषदचा विचार केला तर जवळजवळ आता असं निदर्शनास येते की अमोल पाटील हे रेटरीधरांचे त्यांची पत्नी विरुद्ध आनंदराव पाटील यांच्या घरातल्या महिला उमेदवार या अशी जवळजवळ लढत होईल अशी प्रथम दर्शनी तरी सुरुवातीला आपल्याला जाणवते. पंचायत समिती गणासाठी जर विचार केला तर अजून तशी नावं समोर आलेली नाहीत. कारण त्यासाठी बरेच लोक, सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्यामुळं बरेच लोक इच्छुक आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष काम करतोय. या पक्षासाठी नावं जर वाटेगाव पंचायत समिती गणासाठी बघायचं म्हणलं तर माजी सभापती रवींद्र बेर्डे काका असतील, माजी सरपंच प्रकाश पाटील असतील, माजी सरपंच राहुल चव्हाण असतील, यांची नावं तशी प्रामुख्याने घेतली जात आहेत. त्याचबरोबर दुसरे पार्टीतून भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना यांच्या युतीच्या माध्यमातून राहुल पाटील असतील, संकल्प जाधव असतील किंवा माडिक गटाचे अध्यक्ष वाटेगावचे सागर पाटील असतील, हे आता आपापली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपापली नावं आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवून आपल्याला उमेदवारी मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा पद्धतीनं वाटेगाव जिल्हा परिषद गटाची परिस्थिती सध्याची तरी अशी दिसते. पण सध्या ज्या वेळेला आता आपण पाहतोय की ईश्वरपूर चा नगरपालिकेचा निकाल लागला त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आता संजीवनी मिळालेली आहे. कारण जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आष्टा व शिरा नगरपालिकेचा निकाल हा उच्चांकी मताचा लागलेला आहे. त्यामुळे जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथली पुढची निवडणूक मोठ्या पद्धतीनं निवडून येणार अशी आशा आपल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा लागलेली आहे. तशाच पद्धतीनं जर भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटनेचे जर पाहिलं गेलं तर तिथं विद्यमान आमदार आहेत. सांगली जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत व आमदार सदाभाऊ खोत आहेत. हे सगळे एकत्रित मिळून ते भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना असे सगळे एकत्रित मिळून त्यांचं ते पॅनल असणार आहे. त्यामुळं त्यांना सुद्धा भाजपच्या किंवा शिवसेनेचे किंवा रयत क्रांती संघटनेचे जर उमेदवार तिथे असले तर त्यांना सुद्धा त्यांच्या आशा पल्लवित आहेत. कारण आमच्या पाठीमागे सुद्धा मोठी फौजपट आहे राजकीय लोकांची. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला असं जाणवत आहे की प्रत्येकाची आशा पल्लवित आहे की मी इथला सदस्य होऊ शकतो पंचायत समितीचा, मी सभापती होऊ शकतो. कारण पंचायत समितीसाठी महत्वाचे जे आरक्षण पडलेलं आहे सभापती पदाचं ते सुद्धा सर्वसाधारण पुरुष असं पडलेलं आहे. त्यामुळे जे निवडून येणार आहेत त्या प्रत्येकाला मी या तालुक्याचा सभापती होऊ शकतो अशी स्वप्न पडायला सुरू झालेली आहे. अशा पद्धतीनं वाटेगाव जिल्हा परिषद गटाची ही सध्याची परिस्थिती आहे राजकीय, की कोण इथला जिल्हा परिषद सदस्य होणार, कोण पंचायत समिती सदस्य होणार हे आता येणाऱ्या काळामध्येच आपल्याला दिसून येईल. कारण की प्रत्येकाची राजकीय वाटचाल ही आता फक्त सावध भूमिकेत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती काय घडणार आहे, सध्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण नाराज गटात आहे, कोण आता तिकीट मागून आपल्याला तिकीट पत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच
पाहण्यासाठी मिळणार आहे.